नमस्कार. ईसीजी आणि बीपी म्हणजेच ब्लड प्रेशर ही नावं आपण सारखी ऐकतो आणि हेही आपल्याला माहिती आहे की दोन्हीचा संबंध हृदयाशी आहे. पण मग या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे? हा गोंधळ बऱ्याच जणांच्या मनात असतो. तर चला आज आपण हाच गोंधळ एकदम सोप्या भाषेत सोडवूया. तर प्रश्न अगदी सरळ आहे. ईसीजी आणि बीपी दोन्ही हृदयासाठी इतके महत्वाचे, मग त्यांचं काम वेगवेगळं का आणि कसं? चला याच प्रश्नाचं उत्तर आता आपण शोधूया. हा फरक समजून घेण्यासाठी एक एकदम सोपी युक्ती आहे. असं समजा की ईसीजी म्हणजे आपल्या हृदयाच्या इलेक्ट्रिकल वायरिंगची तपासणी आणि बीपी म्हणजे त्यातील पाण्याच्या पाईपलाईनमधल्या प्रेशरची तपासणी. ही कल्पना डोक्यात पक्की ठेवा, कारण आपलं पुढचं सगळं विश्लेषण यावरच अवलंबून आहे. ठीक आहे, चला तर मग सगळ्यात आधी आपण ईसीजी बद्दल सविस्तर बोलूया, म्हणजेच आपल्या हृदयाच्या वायरिंगच्या तपासणीबद्दल. ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम. आता या नावातच सगळं काही दडलंय. इलेक्ट्रो म्हणजे काय, तर विजेचा प्रवाह, बरोबर? आपलं हृदय आहे ना, ते एका लहानशा पण शक्तिशाली पंपासारखं आहे, जे विजेच्या अगदी नाजूक सिग्नल्सवर चालतं. ईसीजी काय करतं, तर ते बरोबर याच सिग्नल्सना पकडतं आणि त्यांची नोंद करतं. याचाच अर्थ असा की ईसीजी आपल्याला हृदयाच्या ठोक्यांचा ताल कसा आहे, ते नियमित आहेत की नाही, हे अगदी स्पष्टपणे दाखवतं. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हृदयाची वायरिंग व्यवस्थित काम करतेय की नाही हे या चाचणीतून आपल्याला कळतं. बरं, हृदयाच्या वायरिंग तपासणीबद्दल तर आपण बोललो. आता वळूया बीपीकडे, म्हणजेच हृदयाच्या दाब तपासणीकडे. ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब. याचा अर्थ काय, तर आपलं रक्त जेव्हा रक्तवाहिन्यांमधून वाहतं तेव्हा ते त्यांच्या भिंतींवर एक प्रकारचा दाब टाकतं. डॉक्टर जेव्हा आपला बीपी तपासतात तेव्हा ते नेमका हाच दाब मोजत असतात. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बीपी आपल्याला हे सांगतं की आपल्या शरीरात रक्त किती ताकदीने किंवा जोराने वाहत आहे. म्हणजे बघा, जसा नळातल्या पाईपमध्ये पाण्याचा एक दाब असतो ना, अगदी तसाच हा रक्तवाहिन्यांमधल्या रक्ताचा दाब असतो. आतापर्यंत आपण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या समजून घेतल्या. चला आता त्यांमधला मुख्य फरक थेट समोरासमोर पाहूया, म्हणजे चित्र आणखी स्पष्ट होईल. आता ही गोष्ट बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. ईसीजी मोजण्याचं एकक आहे मिलीव्होल्ट. आता व्होल्ट हा शब्द आपण थेट विजेच्या संदर्भातच वापरतो, बरोबर? या एका शब्दावरूनच हे सिद्ध होतं की ईसीजीचा संबंध पूर्णपणे हृदयाच्या विद्युत प्रणालीशी म्हणजे वायरिंगशी आहे. आणि याच्या अगदी उलट बीपी मोजण्यासाठी वापरतात mmHg, जे दाब मोजण्याचं एकक आहे. त्यामुळे आता हे अगदी स्पष्ट झालंय, नाही का? ईसीजी मोजतं विद्युत प्रवाह, तर बीपी मोजतं दाब. ही सारणी बघितली की एका नजरेत सगळा फरक स्पष्ट होतो. बघा, ईसीजी काय मोजतं? हृदयाचे इलेक्ट्रिकल सिग्नल. तर बीपी काय मोजतं? रक्ताचा दाब. एकाचं एकक मिलीव्होल्ट आहे तर दुसऱ्याचं mmHg. ईसीजीमधून हृदयाचा ताल आणि संभाव्य ब्लॉकेजविषयी माहिती मिळते, तर बीपीमधून रक्तदाब जास्त आहे की कमी हे समजतं. आणि उपकरण आणि उपयोग तेही पूर्णपणे वेगवेगळे आहेत. मग एक प्रश्न येतो की जर या दोन्ही चाचण्या इतक्या वेगवेगळ्या आहेत तर मग कधीकधी डॉक्टरांना दोन्ही रिपोर्ट्सची गरज का लागते? याचं उत्तरही तितकंच महत्त्वाचं आहे. हे आपण साध्या रोजच्या उदाहरणांवरून समजून घेऊ शकतो. समजा एखाद्याला छातीत उगाच धडधड जाणवत असेल तर डॉक्टर लगेच ईसीजी करायला सांगतात. याउलट जर कोणाला सतत डोकेदुखी किंवा चक्कर येण्याचा त्रास होत असेल तर पहिली तपासणी ही बीपीची केली जाते. म्हणजे लक्षणांनुसार कोणती चाचणी करायची हे ठरतं. तर मग आत्तापर्यंतच्या सगळ्या माहितीचा सार काढायचा झाला तर तो असा आहे. ईसीजी आपल्याला सांगतं की हृदयाची वायरिंग योग्यरित्या काम करते का, आणि बीपी आपल्याला उत्तर देतं की शरीरातील रक्तप्रवाह योग्य दाबाने सुरू आहे का. आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या दोन्ही चाचण्या एकमेकांना पर्याय नाहीत, त्या एकमेकांना पूरक आहेत. एक चाचणी हृदयाची इलेक्ट्रिकल बाजू तपासते तर दुसरी मेकॅनिकल म्हणजे दाबाची बाजू. या दोन्हींच्या माहितीला एकत्र केल्यावरच डॉक्टरांना हृदयाच्या आरोग्याचं एक संपूर्ण चित्र मिळू शकतं. तर जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आता आपल्याला हे तर अगदी स्पष्ट झालंय की ईसीजी वायरिंग तपासतं आणि बीपी प्रेशर. तर मग विचार करा, हृदयाच्या संपूर्ण आरोग्याची खात्री करायची असेल तर यापैकी कोणतीही एकच चाचणी करणं पुरेसं ठरू शकेल का? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.